भाजपच्या सर्व लोकसभा खासदारांना व्हीप जारी। उद्या संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप, तर वक्फ विधेयक लोकसभेत होणार सादर। मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंग्याला इथेच गाडला, औरंगजेबाच्या कबरीजवळ असा बोर्ड लावण्याची मनसे नेते नयन कदमांनी केली फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। औरंगजेबाच्या कबरीवर फुले चादर चढवण्यास येणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचं पत्र। गुजरातमधील बसानकांठा येथे फटाक्याच्या गोदामात भीषण स्फोटात 18 कामगारांचा मृत्यू, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती। राज्यात तृतीयपंथीयांसाठी मंडळाची पुनर्रचना, मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची पुनर्रचना, तर एकूण 39 सदस्यीय मंडळाची घोषणा। आजपासून कांदा निर्यात शुल्क शून्यावर, कांद्याला किती भाव मिळणार याकडे लक्ष, तर 8 दिवसांपूर्वी निर्यात शुल्क रद्द करण्याची केंद्राची घोषणा। सोलापूरमध्ये महाविद्यालय आणि शाळा परिसरामध्ये अवैधरित्या दारूची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाचं याकडे दुर्लक्ष, दारू विक्री व्यवसाय विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक। अहिल्यानगर शहरामध्ये पाणी महागलं, पाणीपट्टीत 900 रुपयांनी झाली वाढ, तर नळ कनेक्शन धारकांना 2400 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार। परभणीत जातीवरून छळ करत विद्यार्थ्याला मारहाण, 4 विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थ्याला मारहाण, जातीवरून छळ करत असल्याचा पीडित विद्यार्थ्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।